आणि यानंतर आता पुढची बातमी पाहूया। एनडीएच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एनडीएच्या बैठकीला कोणीही उपस्थित नाहीये। एनडीए बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव उपस्थित आहेत। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू बैठकीसाठी दाखल झालेत। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होतीये। जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणीही उपस्थित नाहीये। अजित पवार सध्या मुंबईमध्ये आहेत। सुनील तटकरे त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रस्तावित कामांसाठी आहेत, तर प्रफुल्ल पटेल हे परदेशात गेल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणीही या बैठकीला उपस्थित नाही। शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव उपस्थित आहेत, तर चंद्राबाबू नायडू हे देखील पोहोचलेले आहेत। एनडीएच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे आणि कोण कोण पोहोचलंय बैठकीसाठी? प्रज्ञा, नक्कीच आता जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। आपण पाहू शकतो जेपी नड्डांच्या निवासस्थानी सगळे नेते पोहोचलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या बैठकीला आलेले आहेत। विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजूनपर्यंत या बैठकीला कोणीही पोहोचलेलं नाहीये। त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला का आले नाहीत हा एक प्रश्न आहे। त्याचवेळी या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मुद्दा गाजला होता संसदेमध्ये त्यावर चर्चा होणार। एक देश एक निवडणुकीवर चर्चा होणार असं म्हटलं जात आहे। पण त्यासोबतच एकंदरीत पाहता हे सरकार स्थापन झाल्यानंतर आज जवळपास 6 महिने पूर्ण होऊन आता वर्ष व्हायला आले आणि त्यावेळी या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती एनडीएचं शक्ती प्रदर्शन हे एक प्रकारे सुरू आहे आणि एनडीए मजबूत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय। दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या निवडणुका आहेत, भविष्यातील भारतातील अनेक राज्यांच्या निवडणुका या एनडीए एकत्रितपणे लढणार आहे। ज्या पद्धतीची भूमिका ही टीडीपी सारख्या पक्षांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये बजावली होती, तशाच भूमिका भविष्यात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा टीडीपी सारखा पक्ष असेल, जेडीयू सारखा पक्ष असेल, हे सगळे एकत्रितपणे निवडणुका लढणार आणि प्रत्येक राज्य जिंकणार अशी जी रणनीती आहे त्या रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते असं नक्की। आणि एक प्रकारचा स्नेहभोजन आणि एनडीए एकत्रित आहे, एनडीए मजबूत आहे या स्वरूपाचा एक मेसेज देण्याचा प्रयत्न या माध्यमातून नक्की होतोय, ज्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा स्वतः हजर आहेत। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू बैठकी संदर्भातले। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।